नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजनी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मी विशाल विठ्ठलराव काजळे आणि आज मी तर तुमच्या समोर आलोय कारण काल 29 जून 2025 रोजी कंबाईन गट ब मुख्य परीक्षा पार पडली आपली 2024 ची. तर त्याच्यामध्ये आपले चालू घडामोडीचे प्रश्न 12 प्रश्न आपले आलेले आहेत. तर ते प्रश्न 12 आणि अजून इतर प्रश्न कुठून आलेत, कसे आलेत, काय आलेत ह्याचं आज विश्लेषण पाहायचं आपल्याला. तर सुरुवात करूया. संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 विश्लेषण आपल्या बॅचमधून म्हणजे करंटचे तर 10च होते, तुम्ही मला 12 कसं काय आले, तर ते 2 GS मधले इतर विषयामधले 1-2 प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, 12 प्रश्न बघायचे आपल्याला कोणते आलेत, काय आलेत आणि हे आयोगाचा पॅटर्न कसा बदललाय किंवा आयोगाला काय पाहिजे, काय अपेक्षित आहे हे पण आज आपल्याला पाहायचंय. त्यातला पहिला प्रश्न होता, आंबेडकर अ लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, असा एक प्रश्न विचारला होता एक पुस्तकावरचा. तर त्याचे लेखक होते शशी थरूर आणि हे पुस्तक मला डिसेंबर 2022 मध्ये हे पुस्तक रिलीज करण्यात आलं. म्हणजे बघा, एक्झाम झाली आहे 29 जून 2025 मध्ये. एक्झाम 24 ची होती पण त्याच्यामध्ये प्रश्न आला 22 चा. तर आयोगाने एक नियम फॉलो केलाय मेन्सला पण. आता प्रीला आतापर्यंत आयोग करत होतं, एक्झाम डेटच्या आधी 3 महिन्यापर्यंत आयोग काही विचारत नाही, तिथून पुढे 3 वर्षापर्यंत आयोग काही पण विचारू शकतं. तर त्या काही पण मध्ये हा एक प्रश्न होता. ठीक आहे, मी सांगितलं होतं एप्रिल 2024 ते मार्च 2025 पर्यंत तुम्हाला करायचं होतं, असं मी याच्या मेन्सच्या आधी पण सांगितलं होतं. आणि त्याच्यापैकी जवळपास 11 प्रश्न त्याच ह्याच्यामधले, फक्त 2-3 प्रश्न पाठीमागे गेलेले. त्यातला हा एक प्रश्न आहे, एक पुस्तक. आता राज्यसेवा कंबाईन ग्रुप सी आणि आता ही मेन्स ग्रुप सी मेन्स ह्याच्यामध्ये एक प्रश्न फिक्स पुस्तकावर यायला लागलाय. मागचं का असताना पण एक पुस्तक विचारायला लागले, त्याच्यामुळे पुस्तक व्यवस्थित करून जा. ठीक आहे, हा एक पहिला प्रश्न होता आपला, ऑलरेडी आपण घेतलेला आहे. आता दुसरा एक प्रश्न आहे निधन वार्तावर. रतन टाटा यांचं निधन झालंय. तर मिळाल्या रतन टाटा यांचं निधन झालंय आणि ह्याच्या आधी मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं होतं की प्रीला आणि मेन्सला असा वेगळा डिफरन्स काही नसतो करंट अफेअरचा. सगळं करंट अफेअर एकच असतं, फक्त विचारण्याची जी पद्धत आहे किंवा डेप्थ आहे, खोली, ती थोडी जास्त असते. आता निधन वार्तामध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. रतन टाटा यांचा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलाय, पण त्यांचा बेसिक प्रश्न विचारला होता रतन टाटा यांच्याविषयी. पण आता आयोगाने मेन्समध्ये काय विचारलंय, खोदून विचारलाय की इथं बघा. आता पहिला त्याच्यातला ऑप्शन आहे अ, त्यांना 2000 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. म्हणजे त्याचं इयर पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि पुरस्कार पण लक्षात ठेवायचा आहे. दुसरे 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आणि 2023 मध्ये त्यांना उद्योगरत्न पुरस्कार मिळाला. हा पहिला उद्योगरत्न होता, तो महाराष्ट्राचा होता. ठीक आहे, 3 पुरस्कार. आणि राहिला आता ते नोबेल पारितोषिक विजेते आहेत. आता एकदम अवघड जरी वाटत असला तरी एकदम सोपं करून टाकलंय, कारण रतन टाटा यांना बाकी सगळे पुरस्कार मिळालेले आहेत, फक्त नोबेल पुरस्कार मिळालेला नाहीये. ठीक आहे, त्याचं उत्तर त्यांनी काय दिलंय, विधान कोणते चुकीचं हे ओळखा. फक्त क विधान चुकीचं आहे, त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं नाहीये. आता नोट्स मध्ये आपण डिटेल वाईज घेतलं होतं आणि जिथं हायलाइट करून किंवा स्टार करून मी सांगितलं होतं, बरोबर तिथंच आयोगाने तेच प्रश्न उचललेले आहेत. ठीक आहे, हे एक स्टारलाइट, हे दोन्ही पण स्टारलाइट असतात. नंतर हे महाराष्ट्राचा उद्योगरत्न पुरस्कार, हे एक. बाकीचे तर पुरस्कार इतर होतेच महत्वाचे, पण हे महत्वाचे पुरस्कार आयोगाने जसे तसे विचारलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे प्रीला पण आयोगाने कंबाईनच्या 2 निधन वार्ता विचारल्यात आणि मुख्यमध्ये पण 2 निधन वार्ता विचारल्यात. म्हणजे आता तुम्हाला एक मेंटॅलिटी तुमची तयार करून घ्या की आयोग नेमकं कुठं चाललंय आजकाल. आतापर्यंत पुरस्कारावर जास्त प्रश्न होते, पण ह्यावेळेस मेन्समध्ये काय केलं आयोगाने, दिनविशेषवर 4-5 प्रश्न विचारलेत. म्हणजे 4-5 दिनविशेष 2 प्रश्नामध्ये विचारलेत. ठीक आहे, ते पण आपल्याला पाहायचंय. निधन वार्ता विषय तुम्ही हे रतन टाटाचा प्रश्न आयोगाने अपेक्षित होता आणि तो मेन्सला त्यांनी विचारला. पुढचा प्रश्न आहे नोबेल पुरस्कार. आता हा प्रश्न डबल रिपीट झालाय. ऑलरेडी तो मागच्या मला वाटतं प्रीला येऊन गेलाय ऑलरेडी आणि आता परत एकदा त्यांनी विचारला आणि एकदम सोपा विचारला मेन्सला, फक्त जोड्या लावा म्हणून त्यांनी विचारलेलं आहे. त्याचा हे नोबेल पुरस्कार मी सगळे एकत्र पण घेतले होते आणि स्पेशल पण बाजूला घेतले होते की प्रत्येक पुरस्कार वेगवेगळा घेतला होता. कसे लक्षात ठेवायचे ह्या ट्रिक पण सांगितले होते मी तुम्हाला. एकदम सोपा प्रश्न होता, हे पण तुम्हाला यायला पाहिजे होतं. ठीक आहे, तर हा एक नोबेलचा पुरस्कार. आता हे पुस्तकावरचा एक पुरस्कारावरचा हा प्रश्न लक्षात ठेवा. अजून एक, ही निधन वार्ता जी झाली, रतन टाटा यांचे निधन झाले, त्यांच्यामध्ये फक्त त्यांचे पुरस्कार विचारलेत. इथं पण पुरस्कार महत्वाचे आहेत, निधन वार्ता जरी झाली तरी पण. आणि निधन झालेल्या व्यक्तीविषयी सगळ्यात महत्वाचा पॉईंट असतो एक तर त्यांचं क्षेत्र. ठीक आहे, म्हणजे हे कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत होते. अशी प्रीला पण आयोगाने ऑलरेडी जीके टुडे मधले प्रश्न विचारलेले आहेत. तो पॅटर्न सोडा. आता मेन्सला निधन झालेल्या व्यक्तीचे महत्वाचे पुरस्कार विचारलेत. म्हणजे फक्त तुम्हाला निधन झालेले व्यक्ती जर असतील ना, एक तर त्यांचं क्षेत्र लक्षात ठेवायचंय आणि दुसरं म्हणजे त्यांना मिळालेले पुरस्कार. बस या 2 पॉईंटवर तुमचा कसलाही प्रश्न अटेम्प्ट होतो. ठीक आहे, हे झाले 2 प्रश्न. एक प्रश्न नोबेल पारितोषिकावर आलता, हा नॉर्मल होता आणि हा रिपीट झालाय. राज्यसेवेला पण विचारला आणि आता मेन्सला पण विचारलाय. नंतर खालीलपैकी 16वा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या एजन्सीने नो युअर मेडिसिन ऍप लॉन्च केलंय. आता हे ऍप आहे आणि हे क्रीडा घडामोडीमधलं ऍप आहे. ठीक आहे, तर हे घेतलं होतं आपण नोव्हेंबर 2024 मध्ये. तर हे डोपिंग विरुद्ध लढ्याला बळकट देण्यासाठी डॉक्टर मनसुख मांडवे यांनी लॉन्च केलं. तर आयोगाने याच्यामध्ये काय विचारलं माहिती का, हे ऍप तुम्हाला स्वतःहून सांगितलं आयोगाने हे ऍप आहे, पण हे ऍप कोणत्या संस्थेने बनवलंय हे विचारले त्यांनी. तर हे बनवलंय नाडाने. वाडा आंतरराष्ट्रीय असतो, नाडा आपला भारतीय.
ठीक आहे. हे राष्ट्रीय उद्योजक विरोधी एजन्सीने विकसित केलंय आणि ह्यांनी काय विचारलंय, खालीलपैकी कोणत्या एजन्सीने नो युअर मेडिसिन ऍप लॉन्च केलंय. ठीक आहे, तर ती होती नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, त्याला नाडा असं म्हणतात. ठीक आहे, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, राष्ट्रीय उद्योजक विरोधी एजन्सी. ठीक आहे, हा पण प्रश्न आपला आउट ऑफ आहे. म्हणजे तुम्हाला असं करंट अफेअर्स असं काही ठराविक टॉपिक नसतात की ह्याच्यावरच आयोग प्रश्न विचारणार आहे. आयोगाचा फक्त एकच पॅटर्न आहे की 3 महिने एक्झाम डेटच्या आधी काही विचारत नाही, 3 वर्षापर्यंत काही पण विचारतं. आणि अजून एक दुसरा एक नियम आहे आयोगाचा की आयोग कोणताच पॅटर्न फिक्स होऊ देत नाही. एखाद्या वर्षी पुरस्कारावर जास्त प्रश्न विचारतं, एखाद्या वेळेस निधन वार्तावर विचारतं, एखाद्या वेळेस म्हणजे काय म्हणतात त्याला दिनविशेषावर जास्त प्रश्न विचारतं. ठीक आहे, हे आयोगाचं ठरलेलं पॅटर्न नाही की आयोगाचा कोणताच पॅटर्न नाहीये करंटला, बाकीच्या विषयाला आहे, करंटला नाहीये. ठीक आहे, हा पण प्रश्न आपला आउट ऑफ आलेला आहे, काय अडचण नाहीये. आता निधन वार्ता, दुसरी महत्वाची निधन वार्ता आणि ही रिपीट झाली. राज्यसभेला पण प्रश्न होता, इथं पण कंबाईन मेन्सला पण प्रश्न विचारला आयोगाने. म्हणजे आयोगाचं एक पॅटर्न आहे की काही काही प्रश्न रिपीट होतात, करंटमध्ये पण काही प्रश्न रिपीट होतात, करंट जरी नवीन नवीन असलं तरी पण होतात. MS स्वामीनाथन यांच्याबाबत खालील विधान खरे नाहीये असं त्यांनी विचारलंय. आणि निधन झालेल्या व्यक्तीविषयी त्यांनी भूषवलेले पद म्हणजे कुठं काम केलंय आणि त्यांना मिळालेले पुरस्कार, फक्त ह्या 2वरच प्रश्न आयोग विचारतोय. तर त्यातला पहिला आहे 1971 मध्ये त्यांनी रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हे बरोबर आहे. ठीक आहे, तुम्ही इथं पाहू शकता रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 1971. नंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था फिलिपिन्सचे प्रमुख पद भूषवलेलं आहे. हे इथं अन्न कृषी संघटनेचं स्वतंत्र अध्यक्ष राहिलेले ते. नंतर फिलिपिन्समधील आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे पहिले आशियाई महासंचालक म्हणून त्यांनी 82 ते 88 काम केलेलं आहे. ठीक आहे, हे पण प्रश्न आयोगाने विचारला. नंतर त्यांना 2004 मध्ये राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. हा पण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता, तुम्ही घेतला होता पाठीमागे गेला माझ्या. ठीक आहे, हे पण सगळे व्यवस्थित डिटेल वाईज आपण पॉईंट कव्हर केलेले आहेत. नंतर त्यांना 1988 मध्ये प्रथमच जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आयोगाने फक्त इथं इयर मध्ये घोळ केलाय, 88 नाहीये तर हे 87 आहे. तुम्हाला इथं फोटोमध्ये दिसत असेल अन्न पुरस्कार 1987. म्हणजे आयोग मेन्सला वेगळं काही विचारत नाही आहे, त्याच्यामध्ये थोडं डीप मध्ये विचारतंय फक्त एक. आता जर कुणी हे वाचलं नसेल किंवा ज्याचं रिव्हिजन झालं नसेल तर तो काय करतो माहितीये का, ह्याच्यामध्ये बघतो इथं इयर आहे, इथं इयर आहे, इथं इयर आहे, मग हे बरोबर असेल, मग हे चुकीचं असेल. ठीक आहे, असं काहीतरी. किंवा मग अजून एक आपलं एक लॉजिक काय असतं की 4 पैकी जर माहित नसेल तर सगळ्यात मोठं कोणतं आहे, हा हे सगळ्यात मोठं आहे, मग हे मारा, असं आपण करतो. ठीक आहे, इथं तुक्के पण आयोगाने लागू दिले नाही. आयोगाने मेन्सला आयोग तुक्के जास्त लागू देत नाही करंट अफेअर मध्ये. का? त्याचं कारण आहे त्यांना बरोबर अधिकारी लोकच उचलायचे असतात टॉपचे. ठीक आहे, असो हे प्रश्न, हा प्रश्न सप्टेंबर 2023 मधला आहे. ठीक आहे, सप्टेंबर 2023. आता शेवटी आपण बघू कोणत्या टॉपिकवर आणि कोणत्या महिन्यातले प्रश्न आले ते सगळे शेवटी मी एकदा सांगेल मी तुम्हाला. फक्त इथं सांगतो मी की सप्टेंबर महिन्यात त्यांचं निधन झालं, तर सप्टेंबर 2023 ची न्यूज 25 मध्ये आयोगाने विचारलेली आहे. निधन वार्तावर 2 प्रश्न आता फिक्स झालेत, प्रीला पण आणि मेन्सला पण. आता पुढचा प्रश्न होता, घानाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जॉन महामा खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत. ह्या घानाचे अध्यक्ष म्हणजे अध्यक्षांनी थोडी घाण केली आहे पेपरमध्ये, ती पण सांगतो का केली आहे. आणि त्याचं उत्तर निघत होतं जर आपलं लॉजिक असतं काय की वरीलपैकी इथं बघायचं, फक्त इथं असे एक रेष वाढायची, सगळ्यात मोठं कोणतं आहे, हा 3 आहे, चला मारा. ठीक आहे, असे काही प्रश्न लॉजिकवर सोडावे लागतात. आपण काय घेतलं होतं, आपण फक्त एवढं घेतलं होतं जॉन ड्रामी महामा हे घानाचे 14वे अध्यक्ष म्हणून शपथविधी घेतलाय त्यांनी. हे घेतलं होतं मला वाटतं जानेवारी 2025 मध्ये घेतलं होतं. ह्याच्या आधी पण महिन्यामध्ये घेतलं होतं पण ते फक्त ऑनलाईन मध्ये घेतलं होतं. ठीक आहे, हे जानेवारी 2025च्या नियुक्त्या 2 विचारल्यात आयोगाने, त्यातली ही एक नियुक्ती. आता ह्या जॉन महामा यांच्याविषयी इथं बघून घ्या की ते घानाचे 14वे अध्यक्ष नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेसचे सदस्य आहेत. आणि सगळ्यात मोठं ऑप्शन कोणतं आहे आपलं, नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस, NDC. ठीक आहे, जर काहीच माहित नसेल, येतच नसेल, इथं एक रेष वाढायची आणि बघायचं सगळ्यात मोठं ऑप्शन कोणतं आहे, मारून द्यायचं. ठीक आहे, ह्या लॉजिकचा प्रश्न होता. हा आपल्या नोट्स मधला थोडासा अर्धा होता, पण जे मेन पाहिजे ना ते आपल्या नोट्समध्ये नव्हतं. जर असं जर करत बसलं ना आपण म्हणजे सरळ सेवा लेवलचं, असे प्रश्न खरं तर ग्रुप बीला येत नाहीत कधीच, पण आयोगाने ह्यावेळेस वेगळंच काहीतरी पॅटर्न सेट केलाय की ग्रुप सीचे पण लेवलचे बी मध्ये मुख्य परीक्षेमध्ये त्यांनी प्रश्न आणलेत. आता हे घाना वगैरे हे आहेत ना, हे बँकिंगचे प्रश्न आहेत किंवा एक तर सरळ सेवेचे प्रश्न आहेत, हे आपले नाही आहेत, पण आता आयोगाने तो पण पॅटर्न सेट केलेला आहे. टेन्शन घेऊ नका, आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहे, फक्त थोडंसं राहिलं आपलं. आता नेक्स्ट टाइम काळजी घेऊ की घाना असो किंवा कोणत्या देशाचा असो, त्यांचे अध्यक्ष किती आहेत आणि देश आणि त्यांचे राजकीय पार्टी एवढं देण्याचा प्रयत्न करू. आणि अजून एक, आता हे कोणाला अपेक्षितच नव्हतं की बाबा घानासारख्या देशाचे अध्यक्ष आयोग विचारल. कधी ब्रिटन, कॅनडा किंवा युके म्हणजे ब्रिटनच, ठीक आहे, रशिया असे महत्वाचे देश आहेत, त्यांचे अध्यक्ष किंवा पंतप्रधान विचारले ठीक होतं आतापर्यंत. पण असं घाना वगैरे जरा जास्त डीपमध्ये गेला आयोग जरा जास्तच घाण केले. याचा अर्थ एकच होता, एक तर आयोगाला लॉजिकने प्रश्न विचारायचा होता किंवा आयोगाला हा मार्क तुम्हाला घेऊ द्यायचा नव्हता. काही प्रश्न असे सेट करता आयोग की ते तुम्ही किती पण अभ्यास करा, नाही तर नाहीच घेऊ द्यायचा आयोगाचा तो पॅटर्न असतो की कोणत्या परीक्षेला मार्क घेऊ द्यायचे, म्हणजे कोणत्या प्रश्नामध्ये मार्क घेऊ द्यायचे किंवा कोणत्या घेऊ द्यायचे नाही. आता पुढचा एक प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विधान निवडा. आयुष मंत्रालयाने विश्व होमिओपॅथी दिवस 10 एप्रिल 2024 रोजी साजरा केला.
आता हा आलाय विश्व होमिओपॅथी दिवस 10 एप्रिलचा. ओके, हे इथं बघून घ्या. प्रत्येक आता जवळपास आता 3रं वर्ष आहे आपलं. एप्रिलचे 3 एप्रिल झाले, 23, 24, 25 आपल्या तिन्हीमध्ये आपण हे 10 एप्रिल घेतलेला आहे. ठीक आहे, तुम्ही 24चा पकडा, 25चा पकडा किंवा 23चा पकडा, एकच आहे, काही नाही. फक्त त्यांनी 10 एप्रिल विचारलाय, बाकी काही नाही. 24 एक विचारलाय. ठीक आहे, 24चा विचारलाय, तो आपण ऑलरेडी घेतलेला आहे. दुसरे 10वे आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 ची थीम राष्ट्र निर्मितीसाठी योग ही होती. आता ज्यावेळेस मी घेतला ना 2024चा 10वा आंतरराष्ट्रीय योग, त्यावेळेस जेवढ्या वर्षभराच्या थीम आहेत 2016 पासून ते 2024 पर्यंतच्या, त्या सगळ्या थीम मी एकत्र आणल्यात फोटोमध्ये. फोटोचं आपल्या नोट्सचं वैशिष्ट्य काय आहे, जेवढा डाटा आपला वरती असतो ना त्याच्यापेक्षा जास्त डाटा आपला फोटोमध्ये देतो, आणि त्याचा एक असा इम्पॅक्ट पडतो की मुलांना हे वरचं लक्षात नाही राहत, मुलाला ही इमेज लक्षात राहते, आणि त्याच्यामुळे मार्क आपला हातचा जात नाही. ठीक आहे, तर आता बघून घ्या, सगळ्या थीम आहेत 2015 पासून ते 2024 पर्यंतचा. तर ह्या वर्षी थीम काय होती, योगा फॉर सेल अँड सोसायटी. ठीक आहे, योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी ही यावर्षी थीम होती. फक्त आयोगाने इथं चुकवलंय, आयोगाने जास्त डीपमध्ये केलंय, म्हणजे बरोबर आहे, फक्त तुमचं ब चुकीचं आहे. आणि खाली काय लिहिलंय, आयुष मंत्रालयाने 11 फेब्रुवारी 2024 रोजी युनानी दिन 2024 साजरा केला. युनानी दिन 11 फेब्रुवारी रोजीच असतो. आता मागचे जर तुम्ही 6 म्हणजे ह्याच्यामध्ये उत्तर कोणतं आहे, तर फक्त योग्य विधान ओळखा विचारलं त्यांनी, आणि क बरोबर आहे. ठीक आहे, ब चुकीचं आहे. तर आता मागच्या 5-6 वर्षाचे जर तुम्ही पेपर काढले तर कंबाईनला, प्रीला, मेन्सला कुठंच दिनविशेष आयोगाने विचारलेला नाहीये. पुरस्कार जास्त आहेत, नियुक्त्या जास्त आहेत, एखाद्या म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था महत्वाच्या त्या जास्त आहेत, पण ह्याच्यावर आयोगाने म्हणजे सोडून दिलं हे दिनविशेष, आणि कोणी करतही नव्हतं. पण ह्या वर्षी आयोगाने जवळपास आता हे 3 दिनविशेष इथं विचारलेत, आणि अजून एक म्हणजे असे 4 दिनविशेष आयोगाने एकाच परीक्षेमध्ये विचारलेत. ठीक आहे, त्याच्यामुळे असं आयोगाचा पॅटर्न असा फिक्स नसतो की तुम्हाला हेच विचारेल किंवा तोच टॉपिक विचारेल, किंवा जर तुम्ही जे म्हणताय मला की एक्झामच्या आधी आम्हाला 8 दिवस आधी एक 1 डे रिव्हिजन घ्या, त्याच्यामध्ये महत्वाचं सांगा, तर करंटमध्ये असं महत्वाचं काहीच नसतं. महत्वाचं तेच असतं, आयोगाच्या डोक्यात असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे सगळंच व्यवस्थित करणं तुमचा भाग आहे. महिन्याच्या नोट्स आपण प्रत्येक महिन्याच्या नोट्स अशा बनवल्यात की त्या 1 तासामध्ये रिवाईज झाल्या पाहिजे, आणि जेवढे ते व्हिडिओ 4 तासाचे ते एकदा बघितले ना डोक्यामध्ये फिट होतात ते. ठीक आहे, तेवढी काळजी घेतली तुमची मी. दिनविशेष लक्षात ठेवा. आता हे कधीचे आहेत, तर हे एप्रिल 2024चे, नंतर फेब्रुवारी 24 आणि जून 24 हे दिनविशेष 3 महिन्याचे एकत्र विचारले त्यांनी. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस केव्हा साजरा केला जातो? हे जैव संवर्धन त्याला बायोडायव्हर्सिटी डे म्हणतात. ठीक आहे, ह्याची मी तुम्हाला ट्रिक सांगितली, 2023ला सांगितली, 24ला पण सांगितली. ह्याच्यामध्ये थीम ट्रिक काय होती त्याची, की वेब, WEB, वेब म्हणजे काय, जाळे. आता सगळ्याला माहिती वेब म्हणजे जाळे, पण ह्याचा एक माग काहीतरी अर्थ दडलेला आहे. 22 आणि 22 हे 22 मार्च आहे, हे 22 एप्रिल आहे, आणि हे 22 मे आहे. ठीक आहे, मे. तर हे काय आहे, वॉटर डे, अर्थ डे आणि बायोडायव्हर्सिटी डे, हे 3 तारखा 22 आहेत, आणि एकामागे 1 महिन्याचे आहेत. ही तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती. तोच प्रश्न इथे त्यांनी सिंपल मध्ये विचारलाय की आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस केव्हा साजरा केला जातो? 22 मेला. ठीक आहे, 2024 22 मेचा हा प्रश्न आहे. ओके, बी पार्ट ऑफ द प्लॅन, योजनेचा भाग व्हा, थीम वगैरे सगळं विचारलंय. आणि आताची जी राज्यसभा मेल झाली ना त्याच्यामध्ये पण 2 दिनविशेषावर प्रश्न विचारलेत, 2 विचारलेत, आणि आता कंबाईनला तर 4 दिनविशेष विचारलेत आयोगाने. 2 प्रश्नामध्येच विचारलेत, पण 4 विचारलेत. ठीक आहे, हा पण प्रश्न आपला आउट ऑफ आहे, त्यात काय वाद नाही. पुढचा प्रश्न होता, वित्त आयोग आणि त्यांचे अध्यक्ष यांची योग्य जोडी लावा. आता हे जवळपास 3 महिने हे वित्त आयोगाच्या म्हणजे हा मुद्दा चर्चेत होता. डिसेंबर महिन्यामध्ये तो फायनल झाला, त्यावेळेस मग तो मुद्दा मी तो फोटो घेतलाय, आणि हे आयोगाचे सगळे जेवढे दिसतात ना तुम्हाला 16, 15, 14 ते पण घेतलेले, ते पुढच्या स्लाइड मध्ये होते. मी फक्त तो 16वा वित्त आयोग मुद्दाम घेतलाय, कारण करंटचा तो विषय होता. ठीक आहे, तर मग कोणाची नियुक्ती झाली, काय झाली, जवळपास सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 4 महिने ह्या न्यूज कव्हर केलेल्या आपण 16 वित्त आयोगाच्या. कारण एका महिन्यामध्ये त्याचे अध्यक्ष निवडले, एका महिन्यामध्ये त्याचे सचिव निवडले, नंतर त्याचे सदस्य निवडले, यात 4-5 महिने न्यूज चालल्या, आणि फायनल न्यूज डिसेंबर महिन्यामध्ये त्याची आलेली. ठीक आहे, फक्त जोड्या लावा त्यांनी लावले की बाबा अध्यक्ष दिलेत आणि इकडे वित्त आयोग दिलाय. हा प्रश्न इकॉनॉमिक्स मध्ये पण जातो आणि करंट मध्ये पण येतो, कारण 16 वित्त आयोग आता करंट मधला आहे. ठीक आहे, हा कधीचा आहे, डिसेंबर 2023चा प्रश्न आहे. नंतर एक वेगळा प्रश्न आयोगाने विचारला होता जरा, की योग्य जोड्या जुळवा. त्याच्यामध्ये आपत्ती होत्या, भूकंप वगैरे आणि वर्ष, हे सगळे भूकंप होते, आणि हे मुद्दा म्हणून आयोगाने जोड्या लावामध्ये विचारले. का, तो वर्षभरामध्ये म्हणजे जवळपास 2022चा आपला तुर्कीचा भूकंप, नंतर इंडोनेशिया, मलेशिया, तिथं आपण राबवलेले ऑपरेशन्स, भारत मदत करतोय, तर हे करंटमध्ये तुम्ही अभ्यास केलेला असतो. आयोगाला पण माहिती, तुम्हाला अभ्यास केलाय. ठीक आहे, ते थोडं बाजूला ठेवा, पण आयोगाचं डोकं उलटं चालतं, आपलं सरळ चाललं ना, आयोग उलटं चालतं, की ते ठीक आहे, ते करंटमध्ये तुम्ही अभ्यास केला ते बाजूला सोडून द्या. आम्हाला सांगा आता, मग कोयना कधी आलता, खिलारी भूकंप कधी आलता,
भूज भूकंप कधी झालता, उत्तर काशीचा भूकंप कधी झालता, हे आयोग आहे. ठीक आहे, मग आयोगाने किती जरी उलट डोकं लावलं आपण त्यासाठी तयार आहेत. मार्च महिन्याच्या ह्याच्यामध्ये मी मुद्दामून सगळ्या घेतल्या होत्या, कारण ह्याच्यामध्ये विमान दुर्घटना नंतर भूकंप हे सगळे एकत्र घेतले होते आणि त्याच वेळी सांगितलं होतं व्यवस्थित तारखा बघून ठेवा, आयोग कुठं पण प्रश्न विचारायला सुरुवात करेल. आणि आयोगाने बरोबर तिथं प्रश्न विचारलाय. हे इथं लातूर आहे 30 सप्टेंबर 93, नंतर भुज गुजरात भूकंप 26 जानेवारी 2001. ठीक आहे, अजून बाकीचे पण आहेत खाली, पुढे परत एक स्लाइड होती, सगळ्या चारी पण आपल्या आहेत. उत्तर काशी नव्हता आपल्यामध्ये, 3 आहेत. ठीक आहे, हे पानशेत धरण फुटलं होतं. हे सगळे न्यूज वर्षभर चर्चेत असतात, कारण त्याला वर्षपूर्ती झाली म्हणजे 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, तर आयोग ते चर्चेमध्ये किंवा न्यूजमध्ये ते सारखं राहत असतं. म्हणून हे न्यूज महत्वाच्या मुद्दा म्हणून ते घेतलं होतं. हे करंटचा पार्ट जरी नसला तरी इनडायरेक्टली हा करंटचाच पार्ट आहे, कारण हे कुठं ना कुठं वर्षभरात चालूच असतंय. हे मार्च महिन्यामध्ये आपण कव्हर केलं होतं, तोच प्रश्न आयोगाने विचारलाय. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किंवा कोणते देश एशियनचे सदस्य नाहीयेत. आता हा कोर इकॉनॉमिकचा पार्ट आहे, आपला नाहीये, पण एशियनची दरवर्षी एक बैठक आयोजित करण्यात येते, त्याच्यामध्ये भारत पण सहभागी होतो, कधी नाही होत. ह्याच्या वेळेस भारत सहभागी झालता. आयोगाने बरोबर तिथलाच प्रश्न विचारलाय की बाबा मग त्याचे सदस्य कोण आहेत कोण नाहीये. आणि आयोग म्हणजे किती हाय लेवलवर विचार करून आयोग हे टाकतो की भारताचे प्रतिनिधी कोण होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. एक एशियन इंडियन समिट पण असतं, म्हणजे एशियन जे देश हे आपली संघटना आहे ना, त्याच्या व्यतिरिक्त त्याची एक स्पेशल अधिवेशन असतं. ते झाल्यानंतर एशियन इंडिया समिट पण असतं. हे पार पडलं होतं आपल्या कोणत्या महिन्यात पार पडलंय, कुठे गेलं. ठीक आहे, ते शेवटी आता ह्याच्यामध्ये आहे कोणत्या महिन्यामध्ये पार पडलं, इथं नाही दिलेलं ते. ठीक आहे, तर आयोगाने काय विचारलंय, त्याचे फक्त सदस्य विचारलेत की कोणता देश सदस्य नाहीये. मी त्याच समिटमध्येच तिथंच घेतलं होतं की बाबा भारतासोबत जरी असलं तर भारत ह्याचा सदस्य नाहीये, त्याचे पूर्ण सदस्य मी इथं दिलेले तुम्हाला. ह्याच्यामध्ये कोण आहे, फिलिपिन्स आहे का इथं. ठीक आहे, हे फिलिपिन्स आहे. नंतर कंबोडिया कुठे गेला, हा कंबोडिया आहे. नंतर इंडोनेशिया, थायलंड आणि व्हिएतनाम, इंडोनेशिया. ठीक आहे, हे व्हिएतनाम. हे 3 झाले. कोण नाहीये, फक्त भारत नाहीये. ठीक आहे, तर म्हणजे हा कोर इकॉनॉमिकचा आणि आपल्या करंटचा पण पार्ट होता. हाच आयोगाने प्रश्न विचारलाय, डिटेल वाईज आपल्या याच्यातून आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला करंट वाचताना तुमचं इकॉनॉमिक्स पण परफेक्ट होतं आणि तुमचं पॉलिटी पण परफेक्ट होतं. असं काहीच नसतं, करंट अफेअर वेगळा विषय नाहीये. सगळं जेवढे जीएसचे विषय आहेत ना, ते जेवढे न्यूजमध्ये येतात तेवढाच पार्ट आपला करंटमध्ये येतो. म्हणजे हे करंट एकमेकासोबत रिलेटेड असतात. ठीक आहे, एशियनचा पण प्रश्न आपलाच आहे, काय अडचण नाही. खाली दिल्यापैकी एक ऍप विचारलंय आणि ते निवडणुकी संबंधित आहे, म्हणजे राजकीय घडामोडी संबंधित एक ऍप विचारलंय. जसं क्रीडा घडामोडी संबंधित एक ऍप विचारलंय, तसंच राजकीय घडामोडी संबंधित एक ऍप आहे. ते ऍप जुनं जरी असलं तर ह्या वर्षात म्हणजे 2023, 24 आणि 25 ह्याच्यामध्ये महत्वाच्या निवडणुका झाल्यात, लोकसभा झाल्यात, विधानसभा झाल्यात, विधान परिषद किंवा इतर राज्याच्या पण विधानसभा झालेल्या आहेत. तर त्याच्या संबंधित एक ऍप विचारला आयोगाने की खाली दिल्यापैकी भारतीय निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या कोणत्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित ऍपच्या सहाय्याने नागरिक आदर्श आचारसंहितेच्या भंगाच्या किंवा खर्चाच्या मर्यादांच्या भागासंबंधित तक्रार दाखल करू शकतात. ठीक आहे, कोण, तर नागरिक, भारताचे नागरिक तक्रार दाखल करू शकतात. कोणतं ऍप आहे असं, तर इथं डिटेल वाईज घेतलं होतं. एप्रिल 2024 मध्येच घेतलं होतं. त्यावेळी सक्षम ऍप, नंतर मिथ वर्सेस रियालिटी, नंतर बूथ राप्ता ऍप आणि सीबीजी ऍप, सगळे ऍप घेतले होते, डिटेल वाईज घेतले होते. आणि ते दिलं आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी करण्याबाबत नागरिकांसाठी सुरू केलेलं मोबाईल ऍप्लिकेशन आहे. आणि बरोबर जिथं खुणा केल्यात ना, आयोगाने तिथंच प्रश्न विचारलेत. ठीक आहे, तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही नोट्स प्रिंट कराल ना एका पेजवर 4 आपल्या फोटो सहित, आणि ज्यावेळेस मी लेक्चर घेतोय तर तुम्हाला फक्त एवढंच करायचंय, जिथं मी हे केलंय हायलाइट केलंय किंवा मुद्दा आहे तेवढा फक्त मुद्दा तुम्हाला हायलाइट करत नाहीच आहे. ठीक आहे, सीबीजी लॅब, हे सीबीजी याचं उत्तर सीबीजी आहे. सीबीजिल नॉर्मल होतं, ते ऑलरेडी ते जुनं आहे. आता एक प्रश्न विचारला आयोगाने क्रीडा घडामोडी संबंधित, हा दुसरा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता खेळाडू भारतीय ऍथलेटिक महासंघाच्या ऍथलेटिक कमिशनचा सदस्य नाहीये, असं त्यांनी विचारलंय. ऍथलेटिक कमिशन जानेवारी 2025 मध्ये फॉर्म करण्यात आलं. त्या संबंधित फक्त आपण काय घेतलं होतं की अंजू बॉबी जॉर्ज हे त्याचे अध्यक्ष आहेत. 9 सदस्यीय हे कमिशन आहे, त्याचे इतर सदस्य आपण मुद्दाम घेतले नव्हते. आतापर्यंत असे प्रश्न आयोगाने विचारलेले नाहीयेत, हा नवीन ट्रेंड आहे आयोगाचा. ठीक आहे, अध्यक्ष जर विचारले तर अध्यक्षपर्यंत ठीक होतं, पण मेन्सला त्यांनी एवढं डीपमध्ये नेलंय. पण इथं तुमचं त्यांनी लॉजिक चेक केलंय की इथं 4 दिलेत तुम्हाला, मनु भाकर, ज्योतिर्मयी सिकदर आणि सुधा सिंग आणि सुनीता राणी. तर ह्या कमिशनचं एक वैशिष्ट्य काय असतं की ह्याच्यामध्ये जे चालू करंट मधले प्लेयर आहेत का ते भाग घेत नाहीत. ऑलरेडी जे रिटायर झालेले आहेत ना, जुने प्लेयर, अनुभवी प्लेयर, ते ह्याच्यामध्ये कमिशनमध्ये असतात. ठीक आहे, हे सगळे रिटायर प्लेयर आहेत बाकीचे तिन्ही पण. फक्त मनु भाकर आहे की जी रिटायर नाहीये, सध्या ती खेळते. आणि तिला भेटलेले सध्याचे महत्त्वाचे पुरस्कार, अर्जुन पुरस्कार असो किंवा मग जे आपले सर्वोच्च पुरस्कार आहेत भारतातले क्रीडा संबंधित, तर तो पुरस्कार मनु भाकर संबंधित वाद निर्माण झाला. तर ह्या आयोगाने तो वाद बाजूला ठेवला आणि मनु भाकरवर उलटा प्रश्न विचारला. ठीक आहे, हे आयोगाचं डोकं आहे. जर तुम्ही 2 पावलं आयोगाच्या समोर चालत असाल तर आयोग तुमच्या समोर 2.5 पावलं चालतं, घोड्याची चाल चालतं.
ठीक आहे, हे शेवटी आयोग आहे. पण असो, मनू भाकरवर त्यांनी प्रश्न विचारला आहे, त्यांचं उत्तर त्यांना तेच अपेक्षित होतं. हे बाकीचं ॲथलीट कमिशन वगैरे त्यांना विचारायचं नव्हतं. मनू भाकर संबंधित वाद निर्माण झाला होता, तिने नाराजी व्यक्त केली, तिला पुरस्कार महत्वाचे भेटले नव्हते म्हणून. तर आता आपण फक्त त्यांचे अध्यक्ष घेतले होते, गरज नव्हती आपल्याला वाटली, पण आता इथून पुढे तेवढी पण काळजी घ्यावी लागेल की बाकीचे पण सदस्य आपल्याला घ्यावे लागतील. ठीक आहे, अंजुबाबू जॉर्ज अध्यक्ष आहेत, नीरज चोप्रा, अविनाश साबळे, बहादूर सिंग, ज्योतिर्मयी सिकदार, कृष्णा पुनिया, MD वलसम्मा आणि सुधा सिंग. ठीक आहे, हे तिन्ही नाव याच्यामध्ये ऑलरेडी आलेले आहेत. फक्त ह्याच्यामध्ये कोण नाहीये, तसं मनू भाकर नाहीये. क्रीडा संबंधित नियुक्ती ही जानेवारी 2025 मधली. अजून एक प्रश्न होता. आता हा प्रश्न आयोगाने करंटमध्ये जरी असला तरी तो म्हणजे अंतरिक्षचा प्रश्न आहे हा, पण हा विज्ञान तंत्रज्ञान मधला प्रश्न आहे, सायन्स अँड टेक मधला आहे. आपला करंटचा जरी असला तरी पण, आणि तो जुना आहे. हा युथसॅट नावाचा उपग्रह आहे, तो कोणत्या देशाचे संयुक्त उपग्रह मिशन आहे, तर ते भारत आणि रशियाचे. ठीक आहे, आणि हे कधी लॉन्च करण्यात आलंय, तर हे लॉन्च करण्यात आलं 20 एप्रिल 2011 रोजी. म्हणजे आता वर्ष कोणतं चालू आहे, 2025. लॉन्च कधी केलंय, 2011ला. कधी, 2011 म्हणजे जवळपास 14 वर्षापूर्वी. आता तो प्रश्न विचारलाय, पण हे एक नॉर्मल आहे, हे सायन्स अँड टेकचा भाग आहे. तुम्हाला काही काही गोष्टी मुद्दाम सोडून द्यावं लागतात. हा प्रश्न जर तुमचा आला तुक्केने, ठीक आहे, नाही आला सोडून द्या, तो काय आपल्या ह्याच्यामध्ये नव्हता. ठीक आहे, तर आता इथपर्यंत एवढे प्रश्न झालेत की आयोगाने हे प्रश्न असे विचारलेले आहेत करंटचे. आपले तर आउट ऑफ आलेतच, पण ते आयोगाचा एक ट्रेंड तुम्हाला कळून जाईल की आयोगाला नेमकं काय विचारायचं आहे, कुठे विचारायचं आहे. आणि अजून एक, आता ट्रेंड आयोगाने कसं सेट केले ते आता तुम्हाला मी नंतर सांगतो, मी सगळे डिटेल वाईज. फक्त ते एक सांगतो की आता आयोगाने काय विचारणं चालू केलं अंतरिक्षमध्ये, की एक सॅटेलाइट घेतात आणि कोणत्या दोन देशाचं एकत्र मिळून त्यांनी तो सोडलाय किंवा बनवलाय हे विचारायला सुरुवात केली आयोगाने. मागच्या राज्यसभा प्री काढा, राज्यसभा नंतर राज्यसभा झाल्यानंतर कंबाईन प्री काढा, ग्रुप बी आणि सी दोन्ही पण, त्याच्यामध्ये पण असेच प्रश्न आलेत. अंतरिक्षचं एखादं काय आता विचाराय ना, ते सॅटेलाइट वगैरे कोणता सोडलाय, काय सोडलाय ते विचारतायत. सॅटेलाइट स्वतः देत आहेत आणि सांगतायत कोणत्या दोन देशांची ही युनियन आहे किंवा भागीदारी. हा पण एक प्रश्न नवीन पॅटर्नने सेट केला आयोगाने. आतापर्यंत आता बघितले आपण आपले सगळे आलेले आउट ऑफ प्रश्न. तर आता कोणता प्रश्न कोणत्या महिन्यातला आहे, तो कुठून विचारलाय, त्याचं म्हणजे टॉपिक कोणता आहे, हे सगळं मी एकत्र केलं इथं तुम्हाला समजण्यासाठी, की बाबा एक आयोगाचा एक जो ट्रेंड आहे तो तुमच्या डोक्यामध्ये फिट झाला पाहिजे. मग त्यानुसार तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे. तर आता बघूया. तर एक 13 प्रश्न घेतलेत मी इथं. 13 पेक्षा अजून 1-2 एक्स्ट्रा येतं, पण ते करंटमध्ये येत नाहीत, ते GS मध्ये येतात. त्याच्यामुळे इथं फक्त करंटचे प्रश्न घेतलेत मी. तर अंतरिक्ष मधला युथसॅट विचारलाय, हा सायन्स अँड टेकचा पार्ट आहे. हा एप्रिल 2011चा प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणाल मग आता कुठपर्यंत करायचं, जर 2011चं विचारत असेल तर तसं नसतं. एखादा प्रश्न सोडून द्यावा लागतो, द्यावा लागतो. तर तुम्हाला फक्त 3-3चा ट्रेंड फॉलो करायचा आहे. एक्झाम डेटच्या आधी आयोग 3 महिन्यापर्यंत काही विचारत नाही. त्याचं कारण असं आहे की पेपर सेट करायला वेळ लागतो. आपले पेपर काय महाराष्ट्रात सेट होत नाहीत, तामिळनाडूच्या जेलमध्ये सेट होतात, आणि तिथं कोणी मराठी प्रूफ रिडिंग वगैरे करायला नसतं. त्याच्यामुळे काही चुका राहिल्या ना, ते आपण म्हणतो की आयोगाला कळत नाही का एवढं, आयोगाला सगळं कळतं, फक्त तिथं प्रूफ रिडिंगला कोणी नसतं माणूस. का तर पेपर फुटू नये ह्याची पूर्ण सुरक्षित जबाबदारी आयोग काळजीपूर्वक घेतं. ठीक आहे, तर मग 3 महिन्यापर्यंत आयोग काही विचारत नाही, त्यामुळे करंट अफेअर करायची गरज नाही 3 महिन्यापर्यंत. पण तिथून पुढे 3 वर्षापर्यंत आयोग कुठं पण काही पण कसं पण विचारू शकतं. ठीक आहे, मग आता 3 वर्षापर्यंत करायचं का, तर नाही करायचं. तुम्हाला 3 महिने जे आधीचे सोडलेत ना, त्याच्या आधी 1 वर्षाचं व्यवस्थित करायचंय. ठीक आहे, हे व्यवस्थित झालं त्याच्या पाठीमागे अजून 6 महिन्याचं व्यवस्थित करायचं आहे, जर तुम्हाला आउट ऑफ प्रश्न पाहिजे, मार्क पाहिजे असतील तर, आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर. कारण काय करंट अफेअर्स आपला बिचारा एकटा नवसाचा विषय नाहीये, तुम्हाला बाकीचे पण विषयाकडे लक्ष द्यावं लागणार आहे. ठीक आहे, आणि करंटचा डाटा कसा असतो, परत रिव्हिजन नाही, हा प्रत्येक महिन्यामध्ये नवीन डाटा असतो. त्यामुळे जास्त डोकं लावायचं नाही. 1 वर्षाचं परफेक्ट करायचं आणि राहिलेलं मग 6 महिन्याचं, मग राहिलेलं मग जेवढा वेळ भेटेल ना त्यानुसार करायचं. कारण हे जर 1 वर्षाचं केलं ना, या 10 पैकी 8 तुमचे फिक्स होतात. मग राहिलेले पुढचे 6 महिने तुम्हाला 2 मार्क एक्स्ट्रा देऊन जातात. 2 मार्क नाही, 2 प्रश्न म्हणजे 4 मार्क, आणि ते 4 मार्क तुम्हाला कोणत्या पण पोस्टवर वरती घेऊन जाऊ शकतात किंवा खाली आणू शकतात. त्याच्यामुळे व्यवस्थित सिरियस 1.5 वर्षाचं करायचं. आणि बाकीचं राहिलेले हे पाठीमागचं 3 वर्ष राहिले, 1.5 वर्ष मागचे, त्याच्यातले 1, 2, 3 प्रश्न असतात. एक तर तुक्का मारायचा, एक तर नाही तर सोडून द्यायचे. ठीक आहे, तुमचे नाही तर कोणाचेच नाही. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. एक 3-3चा एक नियम लक्षात ठेवा आयोगाचा. आणि अजून एक नियम दुसरा, की आयोगाचा असा कोणताच पॅटर्न नसतो ह्याच्या येईन किंवा त्याच्या येईन, ते कुठं पण काही पण विचारतात. ओके, तर दुसरं होतं पुस्तक आंबेडकर लाईफ. हे डिसेंबर 2022चं पुस्तक विचारलंय. असू द्या, आणि ते का विचारलंय त्याचं कारणही तसंच आहे. कारण हे शशी थरूर यांचं पुस्तक आहे, आणि शशी थरूर सध्या चर्चेत व्यक्तिमत्व आहे. ठीक आहे, म्हणजे आयोग किती उलट्या डोक्याने खाताय. तुम्ही जर असं सरळ हाताने खात असाल ना, तर आयोग असं हात फिरून खाताय उलटा करून. शशी थरूर चर्चेत आलं, त्यांचं पुस्तक विचारलं. कधीच आहे, डिसेंबर 2022 आहे, जुनं पुस्तक हे विचारलंय. ठीक आहे, हे पुस्तकावर एक प्रश्न आयोग फिक्स विचारताय. एक प्रश्न पुस्तकाचा फिक्स करून घ्या. अंतरिक्ष घडामोडीचा एक प्रश्न, आणि त्यातील त्यात जर काही 2 देश किंवा 2 एजन्सीज मिळून जर काही प्रोजेक्ट किंवा उपक्रम राबवत असतील तर ते तसले उपक्रम आधी पाठ करून ठेवायचे, बाकीचं नंतर करायचं. ठीक आहे, नंतर तिसरं आहे निधन वार्ता. आता 2 निधन वार्ता फिक्स केल्यात आयोगाने मेन्सला, आणि त्याच्यामध्ये डीप मध्ये विचारलंय. MS स्वामीनाथन यांची निधन वार्ता विचारली सप्टेंबर 2023 मधली. आता
तुम्हाला 3-3चा नियम आता मी सांगितलं का, तर बघा 11चा सोडून द्या हा प्रश्न, तो अंतरिक्ष ते विज्ञान तंत्रज्ञान सायन्स टेकचा प्रश्न आहे, तो सोडा. डिसेंबर 22चा प्रश्न आहे, ठीक आहे. हा एक जुना प्रश्न आहे, एखादा सोडला तरी काय होतो, काही फरक नाही पडत, बाकीचे तर आउट ऑफ आले पाहिजे ना. आता मला सकाळ म्हणजे कालपासून मेसेज आणि कॉल येतात विद्यार्थ्यांचे की जुन्यापेक्षा नवीन विद्यार्थ्यांचे कॉल येतात की ज्यांनी पहिल्या वेळेस मेन्स दिली, मुख्य परीक्षा दिली आणि त्यांना करंटमध्ये 8 ते 9 प्रश्न बरोबर आहेत त्यांचे 10 पैकी. म्हणजे विचार करा, जुने मुलं 5-6 वर अडकलेत आणि जे आपले नवीन मुलं आहेत ज्यांनी बॅच व्यवस्थित फॉलो केली, व्यवस्थित नोट्स वगैरे केलेत, त्यांचे मला रिप्लाय येतात की सर तुम्हाला भेटायचं आहे, खरंच आम्हाला ते करंटचा फायदा झालाय आणि आमचा रिझल्ट आम्ही रेसमध्ये आहोत. म्हणजे जवळपास 150च्या आसपास ते विद्यार्थी आहेत ज्यांना करंटला 8 किंवा 9 प्रश्न आहेत 10 पैकी, ते रेसमध्ये डायरेक्ट त्यांना 150 स्कोर होतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे करंटला हलक्यात घेऊ नका. सायन्स आणि गणित बुद्धिमत्ता आणि सायन्स एक असा विषय की ते आयोगाच्या हातात असतात की मार्क तुम्हाला घेऊ द्यायचे का नाही, पण करंटचं तसं नाही. जर तुम्ही व्यवस्थित वेळ देऊन अभ्यास केला ना, मार्क फिक्स येतात. हे करंट अफेअर एक असा विषय की जर पोस्ट पाहिजे असेल तर व्यवस्थित अभ्यास करा, नसेल पाहिजे ते तुमच्यावर डिपेंड. ठीक आहे. निधन वार्ता सप्टेंबर महिन्यातली विचारली 2023ची आणि अजून एक विचारली निधन वार्ता ऑक्टोबर 2024ची, बरोबर 1 वर्षाची नंतरची. ठीक आहे. निधन वार्तावर 2 प्रश्न आयोगाने फिक्स विचारलेत, प्रीला पण आणि मेन्सला पण. नंतर आर्थिक घडामोडीमधला वित्त आयोग विचारलाय, तो डिसेंबर 2023ची न्यूज होती ती, म्हणजे डिसेंबर 2023चे 2 प्रश्न आहेत. ठीक आहे, एक 22चा 2 23चे. मग राहिलेले जेवढे प्रश्न आहेत ना ते सगळे 2024चे आहेत. आणि तुम्हाला मी सांगितलं काय होतं एक्झामच्या आधी की एप्रिल 2024 ते शेवटचा प्रश्न मार्च 2025 मधला असेल आणि सेम प्रश्न मार्च 2025 मधला आपला कोणता आलाय, शेवटचा फेब्रुवारी महिन्यात जानेवारी महिन्यातला शेवटचा प्रश्न आलाय, नियुक्ती आल्यात 2, ते सोडा. पण अजून एक मार्च महिन्यामध्ये आपण ज्या म्हणजे भूकंप वगैरे जे घेतले होते का ते मार्च महिन्याच्या नोट्समध्ये होता आपला, तिथपर्यंत तुम्हाला वाचायला सांगितलं होतं मी आणि ते ऑलरेडी तुमच्या उपलब्ध करून देण्यात आलं. ठीक आहे, म्हणजे जेवढं सांगितलंय त्याच्यामध्ये सगळं आउट ऑफ प्रश्न आहेत. एवढे जरी आले ना लई मोठी गोष्ट आहे. हे वरचं जरी तुमचा एखादा चुकला सोडून द्या, पण हे एवढे गेले नाही पाहिजे हातातून. ठीक आहे. तर एप्रिलचं विचारलं त्यांनी CVG लॅब. नंतर दिनविशेष विचारले 10 एप्रिल होमिओपॅथी दिन असतो एप्रिल 2024 मधला, म्हणजे एप्रिल महिन्यातलेच 2 प्रश्न आहेत 24च्या. नंतर मे महिन्यातला एक विचारलाय 22 मे, आपण त्याची ट्रिक सांगितली होती वेब नावाची. ठीक आहे, वॉटर डे, अर्थ डे आणि बायोडायव्हर्सिटी डे 22 मार्च एप्रिल मे. ठीक आहे. नंतर पुरस्कार विचारला नोबेल पुरस्कार ऑक्टोबर 2024 आणि हा प्रश्न रिपीट झालेला आहे. नोबेल पुरस्कार हा निधन वार्ता हे MS स्वामीनाथन आणि रतन टाटा यांचा पण रिपीट प्रश्न झालेला आहे. आयोग आजकाल प्रश्न रिपीट करत आहे. आणि हा जैवविविध दिवस आहे का, हा प्रश्न मला वाटतं 2017, 16, 17 का 15 कधी राज्यसभा पूर्व परीक्षेला आलेला आहे. ठीक आहे, जैवविविध दिवस हा प्रश्न पण रिपीट झालेला आहे. कुठं त्यावेळेसच्या करंट अफेअर मधला राज्यसभा प्रीचा प्रश्न आता मेन्स मध्ये आलेला आहे. ठीक आहे, काही दिवस आहेत हे ट्रिक ज्या बनलेले आहेत ना ते त्यामुळेच बनलेले आहेत की जिथं आयोग फोकस करतंय बरोबर तिथंच मी ट्रिक बनवून ठेवलेले आहेत. निधन वार्ता रतन टाटा यांचं निधन झालं ऑक्टोबर 2024 मध्ये, इथे एक प्रश्न आलाय. निधन वार्ताचे 2 प्रश्न आहेत. आंतरराष्ट्रीय संस्था आशियान जे महत्वाचे बैठका वगैरे असतात ते ऑक्टोबर महिन्यातलाच आहे, म्हणजे ऑक्टोबर 2024 मधले 3 प्रश्न आहेत. एप्रिल मधले 2, ऑक्टोबर मधले 3, मे महिन्यातला 1. नंतर खाली या ऍप नो युअर मेडिसिन एक क्रीडा घडामोडी संबंधित ऍप होतं, ते नोव्हेंबर 2024 मधला प्रश्न आहे. नंतर खाली या नियुक्त्या, दोन्ही नियुक्त्या जानेवारी 2025 मधल्या आहेत. एक आंतरराष्ट्रीय नियुक्ती जॉन महामा आणि खाली ऍथलेटिक कमिशन जे भारताचं आहे त्याच्या 2 नियुक्त्या त्या जानेवारी 2025 मधल्या आहेत. म्हणजे आयोगाने बरोबर बॅलन्स केलंय. ते आता बॅलन्स कसं केलं ते एक सांगतो. नियुक्त्या 2 विचारल्यात, निधन वार्ता 2 विचारल्यात. ठीक आहे, पुस्तक 1, आंतरिक घडामोडी 1. नंतर आर्थिक घडामोडीमध्ये जर विचार केला तर ठीक आहे, आर्थिक घडामोडीमधलं एक प्रश्न फिक्स आहे. नंतर ऍप हे राजकीय घडामोडीमधला एक प्रश्न आहे, हे ऍप आहे ना हे राजकीय घडामोडीमधलं आहे. नंतर क्रीडा घडामोडीमधल्या 2 आहेत, एक नियुक्ती आहे आणि एक ऍप आहे नो युअर मेडिसिन आणि ऍथलेटिक कमिशन, हे 2 आहेत. ठीक आहे, क्रीडा घडामोडीचे 2 धरू, हे ह्यातला एक पण इकडे गृहीत धरा. नंतर दिनविशेषचे 4 प्रश्न आहेत. 4 म्हणजे 2 प्रश्न आहेत दिनविशेषचे, पण 4 दिनविशेष त्यांनी विचारलेत. अपेक्षित होतं तुम्हाला 4ही दिनविशेष माहित पाहिजेत. ठीक आहे, तरच तो प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट होतात. नंतर पुरस्काराचा फक्त 1 प्रश्न आहे, नोबेल पुरस्कार. ठीक आहे, हे पण बॅलन्स ठेवलं त्यांनी. आंतरराष्ट्रीय संस्थेचा पण 1 प्रश्न आहे, बॅलन्स ठेवलं. आता तुम्ही जे मला विचारता ना दरवेळेस मेसेज करून कॉल करून की बाबा हे करंट अफेअर एवढं आहे, ठीक आहे, पण ह्यातलं महत्वाचं काय, तर ह्याच्या महत्वाचं काय हे मी नाही, हे आयोग सांगतं. आता कळलं तुम्हाला, हे सगळं महत्वाचं आहे की तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. एक पुस्तक आयोगाने फिक्स विचारायला सुरुवात केली आजकाल. एक आंतरिक घडामोडी संबंधित 2 ज्या संस्था मिळून किंवा 2 देश एकत्र करून जे प्रयोग राबवतात ते उपक्रम राबवतात ते एक विचारायला फिक्स आयोगाने सुरुवात केली. निधन वार्ता 2 फिक्स येणार, नियुक्त्या 2 फिक्स यायला लागल्यात आजकाल. नंतर आंतरराष्ट्रीय संस्था एखादा प्रश्न असतोच, एखादा पुरस्कार विचारतात. आणि हा पुरस्काराचा अजून एक आयोग तुम्हाला कसं फसवतं, एखाद्या वर्षी पुरस्कारच 15 पैकी डायरेक्ट 6 पुरस्कारच विचारतं. मागच्या कंबाईनचा तुम्हाला अनुभव असेल, मागच्या कंबाईनला म्हणजे 2023च्या कंबाईनला 6 नुसते पुरस्कार विचारलेत. मुलांनी पुढच्या वर्षी नुसते पुरस्कारच केले, म्हणले बाकीचं काही जरी नाही झालं तर पुरस्कार तरी येतील बिचारे 6. पुढच्या वेळेस फक्त 1च पुरस्कार विचारला आयोगाने. हे सेम तसंच आयोगाचा पॅटर्न आहे.
की इथं एकच विचारलं त्यांनी, आता पुढच्या वेळेस इथं 5-6 विचारू शकता आयोग, 10 पैकी 6 विचारू शकतं. आयोगाला कोणीही रोखू शकत नाही किंवा हात लावू शकत नाही, तुम्ही हे का विचारताय किंवा ते का विचारत नाहीये, असं काही विचारू नाही. ते काही पण विचारू शकतात. त्याच्यामुळे आपलं एकच काम आहे, जेवढ्या नोट्स दिल्यात, जेवढे व्हिडिओ दिलेत ते व्यवस्थित बघायचे, व्यवस्थित ते रिवाइज करायचे आणि व्यवस्थित एक्झाम द्यायची. बस एवढंच, बाकी काही नाही. आपले आउट ऑफ आलेतच, करंटचे सोडून जीएसचे पण आपले आलेले आहेत. फक्त ते 1-2 जे बाहेर गेले ना, ते अपेक्षित नव्हते की एवढे बाहेर जाईल म्हणून आयोग. पण तुम्ही पण टेन्शन घेऊ नका, तुमचे बी 1-2 बाहेर जरी गेले तरी ते सगळ्याचेच गेलेले, ते कुणाचेच येणार नाहीत. कारण तेवढं डीपमध्ये कुणीच नाहीये. फक्त जुन्या पोराचा एक फायदा होतो की त्यांना एक लॉजिक डेव्हलप झालेले असतात त्यांचे, की कसा प्रश्न अटेम्प्ट करायचा जर माहित नसेल तरी पण तरीही नवीन मुलांनी पण चांगली तट दिली आहे. त्यांचे 8-9 प्रश्न बरोबर आलेत, जुन्या मुलांचे 7-6 असे प्रश्न बरोबर आलेत. नवीन मुलांचं फक्त एक वैशिष्ट्य असं ठरलं की त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवला. ठीक आहे, मी जे सांगतोय ना की ह्याच्यासोबत आणखीन मासिक पण वाचा, पण गरज नव्हती त्याची, आपल्यातूनच आउट ऑफ येतात, मला पण माहिती आहे. पण फक्त एवढीच काळजी घेतो मी की नको तुमचा एखादा मार्क जायला नाही पाहिजे. कारण मार्क गेल्यावर काय होतं ना, हे मला चांगली जाणीव आहे. एखादा मार्क जरी इकडे तिकडे झाला तरी त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा मासिक वाचा म्हणून सांगतोय. गरज नाहीये तशी ठेवली नाहीये मी, कारण आपण 16 सोर्स मधून डाटा घेतोय म्हणून आपले जवळपास तरी पोहोचतोय आपण. ठीक आहे, म्हणजे फक्त जर हे युथ चार्ज जर सोडला आणि ऍथलीट कमिशन आणि जॉन मामा हे ऑलरेडी त्यातला काही ना काहीतरी डाटा आपण घेतलेलंच आहे, असं नाही की आपल्यातून आले नाही ते. ठीक आहे, तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आता इथपर्यंत झालं सगळं पूर्ण विश्लेषण. हे तुम्हाला एक कळतं की कुठपर्यंत अभ्यास करायचा आहे किंवा काय करायचंय. हे झालं तुमचं मागचं आयोगाचं आता आलेलं एक विश्लेषण. आता आपली टेलिग्रामची लिंक आहे. हे न्यूज जेवढे तुम्ही बघताय का, आजचे जेवढे प्रश्न आलेत ना, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण आलेले आहेत. म्हणजे हे न्यूज फक्त आपल्या नोट्समध्येच आहेत असं नाही, टेस्ट सिरीजमध्ये पण हेच प्रश्न आहेत. टेलिग्रामवर पण हाच डाटा आहे आपला, नंतर तो आपल्या नोट्समध्ये येतो. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, हे नवीन टेलिग्राम चॅनल आहे. आणि नंतर युट्यूबची लिंक पण आहे, युट्यूबवर पण काही फ्रीमध्ये आपले व्हिडिओ असतात. ही ॲपची लिंक आहे आणि ही आपली बॅच विषयीची माहिती आहे. आता जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर जर बघत असाल तर आपली बॅच आहे 25-26, म्हणजे त्याच्यामध्ये जानेवारी 2023 पासूनचा डाटा आहे. जानेवारी 2023 पासून तर आता सध्या एप्रिल 2025 पर्यंत अपलोड केलं मी. आता पुढचं काम चालू आहे मे जूनचं. तर ह्याच्यामध्ये तुमचं एक असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही एकदा बॅच घेतली, परचेस केली तर पुढचे 6 महिने, मागचं तर आहेच आहे, पुढचं पण तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड होत राहणार. 2 प्रकारच्या नोट्स आहेत, फोटो सहित, विदाउट फोटो सहित. ते तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता. मासिकाचं काम आमचं चालू आहे किंवा जेवढे मला पैसे मिळालेत ह्याच्यामध्ये आपल्या क्लासमध्ये, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पट हे झेरॉक्सवाले त्याच्या आपल्या नोट्सवर कमवत आहेत. आणि मुलांकडून थोडे जास्त चार्जेस घेत आहेत. ते फोटोसहित नोट्स चांगले आहेत आपल्या, काही वाद नाही, पण त्या थोडा मोठा गट्टा होतोय. त्याच्यामुळे मी एक ठरवलंय की त्याच नोट्स फक्त तुम्हाला मासिकामध्ये उपलब्ध करून द्यायच्या. डाटा सगळ्यात कमी पण मार्काची सर्वात जास्त हमी. हे परवा दिवशी मी मुद्दाम टेलिग्रामवर टाकलं होतं आणि आज ते सिद्ध झालं. ठीक आहे, 2 तासाचे 2 व्हिडिओ असतात आपले बेसिक बॅचमध्ये, आणि एक फास्ट ट्रॅक बॅच पण आहे की ज्यांना वेळ शेवटी मिळाला नाही किंवा ज्यांना उशिरा माहित झालं त्यांच्यासाठी फास्ट ट्रॅक बॅच आहे. 2 तासामध्ये त्यांचा 1 महिना कव्हर केलेला आहे. असा आपला 4 तासामध्ये महिना कव्हर आहे साध्या बॅचमध्ये. नंतर जानेवारी 2023 पासूनचे प्रत्येक महिन्याचे व्हिडिओ नोट्स आहेत. व्हॅलिडिटी 6 महिने, फीस 499 आहे. कधी कधी डिस्काउंट ऑफर पण आपली सुरू असते. ठीक आहे, तर हे झालं बेसिक माहिती नोट्स विषयीची. वॉच टाइम अनलिमिटेड ठेवलाय मी, मुद्दाहून अनलिमिटेड ठेवलाय. कारण मी ज्यावेळेस अभ्यास करायचो ना, आपल्या मराठीमध्ये एवढ्या लेवलचे करंट अफेअर नव्हतं. म्हणजे बँकिंगचे जसं असतात किंवा युपीसी जसं असतात तसं महाराष्ट्राच्या आपल्या ह्याच्यामध्ये कुणीच नव्हतं. तो प्रयत्न मी चालू केलाय. ऑलरेडी मी त्यांचे लेक्चर बघायचो जेवण करताना किंवा कुठेतरी प्रवास करतोय गाडीमध्ये, त्यावेळेस मी त्यांचे लेक्चर कानात हेडफोन घालून ऐकायचो युट्यूबवरचे किंवा त्यांच्या ॲपवरचे. तर त्यांनी चालू केलं की अनलिमिटेड ठेवायचं मुद्दा मी, की जेवढे बघायचे तेवढे बघा, जेवढेच बघायचे तेवढेच तुम्ही बघू शकता. मी पण तेच चालू केले. जेवण करताना जरी तुम्ही बघितले ना, आपलं करंट अफेअर वर्षभराचं कव्हर होतंय. दररोज जेवण करताना अर्धा तास बघायचं फक्त, सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास. 2 टाइम जसं डॉक्टर सांगतात ना 2 टाइम गोळी घ्या, तसं 2 टाइम अर्धा तास आपलं करंट बघून जा, होऊन जातं आउट ऑफ. व्हॅलिडिटी 6 महिने, फीस आपली 499. ठीक आहे, ही झाली बेसिक माहिती. आता तुम्हाला कळलंच असेल की आयोगाने कंबाईनला कुठून प्रश्न विचारलेत, काय विचारलेत आणि तुम्हाला पुढची तयारी कशी करायची आहे. त्याच्यामुळे काय अडचण असेल तर तुम्ही कॉल पण करू शकता. इथं नंबर दिलेला आहे माझा. ठीक आहे, इथं खाली नंबर आहे, ह्याच्यावर मेसेज किंवा कॉल करू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, युट्यूब आपलं ऍप पण आपलं डाउनलोड करा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं डाटा नोट्स हे सगळं मिळून जाईल. ठीक आहे, परत भेटूया, धन्यवाद.